एज एन आमदार सना मलिक वॉक्स, तो लोगों को लगता है कि नवाब मलिक जी ही आ रहे हैं। तुमच्या संघर्षाच्या काळात अजितदादांचा खूप मोठा हात तुमच्या खूप मोठा, पाठीवरती होता. खूप मोठा। आता दादांनी तसा काही वादा केलाय का राज्यमंत्री पदाचा? नवाब मलिक की बेटी होना कितनी बड़ी जिम्मेदारी है पॉलिटिक्स में हो बहुत तो. बड़ी जिम्मेदारी है। कम्युनिकेशन्स नाही होतं, पण ते खूप पीसफुल होतं. 2 दिवस फोन नाही होता तेव्हा. कुणाचा फोन नाही, काही नाही, कोणाचा फोन मेसेज नाही, काही नाही. नाही, काहीच नाही. नमस्कार, मी आयेशा सय्यद. तुम्ही पाहताय ब्राऊन टाउन. सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. मुंबईमध्ये देखील बीएमसी निवडणुकीचे वातावरण सगळीकडे पाहायला मिळते आणि अशामध्ये आपण बोलणार आहोत अणुशक्ती नगरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना नवाब मलिक यांच्याशी. त्यांच्यासोबत इलेक्शन संदर्भात तर बोलायचंच आहे आणि ओव्हरऑल त्यांच्या जर्नीबद्दल आपण बोलूयात. सना दीदी, तुमचं खूप खूप स्वागत आहे ब्राऊन थँक टाउनमध्ये. यू. आणि सध्या इलेक्शन होते त्या संदर्भात बोलूयाच. मात्र आता 1 वर्ष झाले जवळपास तुम्ही आमदार आहात. मतदारसंघामध्ये कुठली कुठली कामं झाली, त्यांना आत्ता कुठली कामं सुरू आहेत तुमच्याकडे? नाही, मतदारसंघात आम्ही खूप विषयावर काम केलं आहे. हेल्थ, एज्युकेशन, डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण ते कॉन्क्रीटचं रोड आहे आपल्याकडे. एक स्पोर्ट्स सेंटर, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं एक काम चालू आहे. खूप गार्डनचे काम आपण चालू केलं आहे. प्रत्येक ठिकाणी पाणीचे इश्यू होते, पाणीचे खूप जास्त माझे प्रोजेक्ट प्रलंबित होते 6 वर्षापासून, तर ते प्रोजेक्टला आपण लाईनवर आणून दिलं आहे. तर प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक विषयावर माझं काम चालूच आहे आणि मला वाटतं 1-2-3 वर्षात आपण हे डेव्हलपमेंट फील्डवर आपल्याला दिसायला भेटणार. आणि आता बीएमसी इलेक्शन आहे. तुमच्याकडे महत्वाची जबाबदारी आहेच मुंबईमध्ये. सध्या ओव्हरऑल वातावरण काय आहे आणि इलेक्शनची कशी तयारी सुरू आहे? मुंबईच्या वातावरणावर मी जास्त बोलू शकत नाही, कारण मी मुंबई जास्त ठिकाणी फिरत नाही. मुंबईला असले तर माझ्या मतदारसंघात माझा जास्त वेळ जातात आणि माझ्या मतदारसंघात माझे जे तयारी आहे निवडणुकीसाठी, BMCच्या निवडणुकीसाठी खूप जोराने चालू आहे. आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी खूप उत्साहित आहे आणि एक सीटवर 4-4, 5-5 इच्छुक उमेदवार आहे. तर त्यावर सॅग्रिगेशन, त्यांचा सर्वे, लोकांसोबत बोलणे, कार्यकर्त्यांसोबत बोलणे, ते सगळे आमचं चालूच आहे आणि मला वाटतं की येत्या 2-3 दिवसात एक पूर्ण क्लॅरिटी येणार. पण ते मग कसं शॉर्टलिस्ट कसं केलं जातंय उमेदवारांना, जे इच्छुक आहेत त्यांना? नाही, जे इच्छुक उमेदवार आहे त्यांच्या पदाधिकारी सोबत, नंतर आपले कार्यकर्त्यांसोबत आणि जे समाजसेवक आणि दुसरे समाजचे जे लोक असते, जे वेगवेगळे माध्यमातून लोकांची सेवा करता येते, त्यांच्यासोबत आपण संवाद साधताय आणि काय त्यांचं इंटरेस्ट आहे आणि काय त्यांचं मतलब कोणाकडे त्यांचं झुकाव आहे ते आपण बघताय त्यांच्यासोबत बघून. आणि फक्त ते नाही, त्यांचे बोलणे काय आहे, त्यांचं बॅकग्राऊंड कसं आहे, त्यांचे वय किती आहे, त्यांचे एड्युकेशन काय आहे आणि त्यांची हिस्ट्री काय आहे, ते सगळे आपण बघून पुढचं तसं डिसिशन घेते. ह्या इलेक्शनमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की बीएमसीचं इलेक्शन होतं. तुम्ही महायुतीचा भाग आहात, महायुती सरकारमध्ये आहात. मात्र नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली जी राष्ट्रवादी आहे, त्याला भाजपचा विरोध होताना पाहायला मिळतो. त्यांचं असं म्हणणं आहे, की नवाब मलिक जर नेतृत्व करणार असतील, तर आम्ही राष्ट्रवादीशी युती करणार नाही. तर त्याकडे तुम्ही कसं पाहता? आमच्याकडे आमच्या पक्षाने एक कमिटी तयार केली आहे. कमिटीचे चेअरमन म्हणून म्हणजे अध्यक्षतेखाली नवाब मलिक साहेबांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण आमच्या मुंबईचं प्लॅनिंग चालू आहे. त्यांना बोलण्याचे काही इश्यू असेल वडिलांचे माझे जे नवाब मलिक साहेबांच्या साथ, तर ते आमचे जे मोठे नेते आहे, आमचे कार्याध्यक्ष आहे, त्यांच्यासोबत बोलू शकतात आणि मला वाटतं ते एक बोलणी चालू पण झाली आहे. काहीतरी बैठक त्यांनी घेतली आहे वरचे लेवलची आणि प्रदेशच्या लेवलची आणि मुंबईचे पण काही बैठक त्यांचं चालू आहे. तर मला वाटतं 2-3 दिवसात काही स्पष्टीकरण आम्हाला पक्षाचे जे आमचे वरिष्ठ आहे, आपले अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष, राष्ट्रवादी पार्टीचे आमचे कार्याध्यक्ष आणि आमचे प्रदेश अध्यक्ष तिघे, अजितदादा पवार, प्रफुल्लभाई पटेल आणि सुनील तटकरे, त्यांच्या जे आपल्याला आदेश येणार ते आम्ही सर्वांना मान्य असेल. पण काय वाटतं, का म्हणून भाजपचा नवाब मलिकांच्या नावाला विरोध असेल? नाही, त्यांचं जे बोलणं आहे ते त्यांनी ते एक स्टँड घेतलं आहे की त्यांना ते देशद्रोहीच्या आरोपवर त्यांनी अटक झाली होती आणि ते मेडिकल बेलवर आहे. ठीक आहे, पण आमचा हे विश्वास आहे आणि ठामपणे आम्ही न्यायव्यवस्थेवर पूर्ण आमची जे जबाबदारी, मतलब आमचे जे काय बोलते, आमचे जे विश्वास आहे पूर्ण न्यायपालिकेवर आहे आणि न्यायव्यवस्थेचा जेव्हा निकाल येईल, दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होईल आणि सर्वजण हे बघणार. पण याच महायुती सरकारमध्ये आता सना मलिक या मंत्री असतील अशी कुठेतरी चर्चा आहे. त्यांच्यावर जबाबदारी येऊ शकते. तुमच्यापर्यंत असं काही मेसेज वगैरे आलाय? नाही, माझ्याकडे अशी काहीच मेसेज नाही आला आहे. मी फक्त माध्यमातून, न्यूज माध्यमातून हे सगळे बघितलं आहे आणि माझं फक्त एकच बोलणं आहे, पक्ष माझ्याकडे जे जबाबदारी जेव्हा जेव्हा देते, मी ठामपणे त्यावर माझं पूर्ण
डेडिकेशन देऊन काम करतोय आणि जसे कधीही जबाबदारी आली तसंच डेडिकेशनवर आम्ही काम करतो. तुमच्या संघर्षाच्या काळात अजितदादांचा खूप मोठा हात तुमच्या खूप मोठा, पाठीवरती होता. खूप मोठा. आता दादांनी तसा काही वादा केलाय का राज्यमंत्री पदाचा नाही, वगैरे? दादाने वादा नाही केलाय माझं काही राज्यमंत्रीपद आणि ते काही फक्त मीडियावर चाललंय. हम्म. पण गेल्या महिन्यात माझे खूप दौरे झाले होते आणि ते दौऱ्याचा खूप नेत्यांनी आणि मेन म्हणजे जे ॲडमायरिंग मला साठी वाटतं ना मला, की मला असं वाटतं की माझं पक्षाचे जे अध्यक्ष आहे, जे वरिष्ठ आहे, सर्वांचे वरिष्ठ आहे आमचे अजितदादा पवार, त्यांनी आमच्या आमदार बैठकमध्ये माझं कौतुक केलं होतं. हम्म. ते मला एक अभिमान वाटतं त्याचा. अच्छा. हे सगळं आताबद्दल बोललो. मात्र सना मलिक या राजकारणात कशा आल्या? त्यांची सुरुवात कुठून आणि कशी झाली? ऐसे ही बीएमसी के चुनाव के बीच में मेरी राजनीतिक शुरुआत हो गई थी 2017 में। कुछ ऐसे ही 21 डेज 3 वीक्स बचे हुए थे और यूटी फाइनल नहीं हो रही थी, कैंडिडेट सिलेक्शंस चालू थे। तभी 2017 में तो एक मुहिम चलाई थी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने कि ज़्यादा से ज़्यादा महिलाओं को, और जो कम उम्र की महिलाएं हैं, एडुकेटेड है और सोशली थोड़ी एक्टिव है या प्रोफेशनली थोड़ी एक्टिव है, तो ऐसे लोगों को संधि दी जाएगी और उनको आगे बढ़ाया जाएगा और उनको एज अ कैंडिडेट एनसीपी मुंबई ने चूज़ किया था। तो जब ये सभी चीज़ चल रही थी सभी वार्ड्स में, तो हमारे कुछ लोकल कार्यकर्ता, जिधर से पिताजी का पारंपरिक सीट रही थी कुर्ला नेहरू नगर विधानसभा के साइड पे, तो वहाँ के कुछ लोग आके पिताजी को बोलने लगे कि आपके घर में आपकी बेटी है जो पढ़ी लिखी है, प्रोफेशनली एक्टिव है और काम करती हुई है, सोशली भी एक्टिव है, क्योंकि हम ट्रस्ट के जरिए भी काफ़ी काम करते थे। तो त्या दरम्यान लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी अशी वडिलांसोबत ठेवलं, तर परिवार म्हणून आम्ही सगळे बसले, मतलब मी नाही होतं, पण तिकडे काय डिसिशन झालं आणि नंतर मला विचारलं, तर मी तुमचा आदेश असेल तर मी रेडी आहे. आणि आदेश आला आणि आम्ही पुढे गेलो. 2017च्या निवडणूक माझा पराभव झाला होता. पण मी प्रत्येक वेळी माझ्या वडिलांचं एक बोलणं माझ्या कानात होतं, की बाबा जेव्हा निवडणूक येत आहे, कार्यकर्ता किंवा आपले पदाधिकारी यांना असं वाटतंय की आपण निवडून येणार, पराभव झाला की तर घरी बसताय, राजकारण सोडताय, सोशल वर्क सोडताय. पण ते जेव्हा बोलत होते आणि हे मला आता लहानपणापासून आम्ही हे ऐकत चाललो होतं, आणि म्हणून जेव्हा मी पराभव झाले त्यांनी मी एक डिसिशन घेतलं की मी राजनीती नाही सोडणार आता. इलेक्ट्रॉल पॉलिटिक्स हे वेगळं आहे, पण मी पक्षाच्या माध्यमातून आणि माझ्या जे ट्रस्टच्या माध्यमातून लोकांची सेवा करणार, आणि ते तसंच मी चालू केलं आणि गेल्या 9 वर्षापासून माझे असं हे ग्राफ असे वाढून वाढून गेलं. पण तुम्हाला असं कॉलेजमध्ये किंवा शाळेत असताना असं कधी वाटलेलं तुमच्या आबांना बघून की आपण पण राजकारणात जायला पाहिजे? मी माझे कॉलेजमध्ये निवडणूक झाला होता तेव्हा रिझवी आर्किटेक्चरल कॉलेज, मी शेवटच्या जे 4th इयर असते, एक प्रेसिडेंटचं इलेक्शन असते तेव्हा मी रिझवी कॉलेजची प्रेसिडेंट होते आर्किटेक्चर फील्डचे. तो आणि स्कूलच्या वेळी मी ते मॉनिटर ते चालू असते ना स्कूलमध्ये, तेव्हा स्कूल पॉलिटिक्स आणि कॉलेज पॉलिटिक्समध्ये ऍक्टिव्ह होते. पण त्याच्यानंतर हे सगळे संपलं होतं. प्रोफेशनलिझम, आपलं प्रोफेशनल काम करण्याची माझी स्वतःची फर्म होती. नंतर विवाह झाला, लग्नाच्या नंतर 2 मुली झाल्या, तर फॅमिली आणि प्रोफेशन दोघीच बघत होते मी. मग आता तुम्ही जेव्हा राजकारणात काम करताय तेव्हा तुमच्या मुलींना कसा वेळ देतात? आता आम्ही पाहिलं की तुमच्या मागे प्रचंड धावपळ, खूप लोक भेटायला येतात, खूप काम असतं, पार्टीचं काम असतं. ह्या सगळ्यातून त्या दोघींसाठी कसा वेळ देता तुम्ही? मी सकाळी आणि संध्याकाळी रात्रीचे जे वेळ होते ते मी डेडिकेटली मुलींसाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी ठेवते. प्रत्येक आठवड्यात 1 दिवस मी फ्री घेते. आता निवडणूकच्या वेळी ते पॉसिबल नसते, पण नॉर्मल जेव्हा आमचं शेड्यूल असते तेव्हा मी 1 दिवस शनिवारचा दिवस मी स्वतःसाठी ठेवते आणि माझं कुटुंबासाठी ठेवते. कुटुंबामध्ये फक्त नवरा आणि 2 मुली नाही, माझे आई वडील, माझी बहीण, माझा भाऊ, त्यांची फॅमिली सगळे एकत्र बसून माझ्या वडिलांच्या घरी दुपारचं आणि रात्रीचं जेवण करते, आणि त्या बिटवीन मध्ये जे काय असेल आमचे गॉसिप सगळे बसून करतात आम्ही. अच्छा, हे फॅमिली टाइम. आणि मी टाइम मध्ये तुम्ही काय करता? मी टाइम मध्ये म्हणजे माझा दिवस रात्री 11 वाजे संपलं या 8 वाजे संपलं, फॅमिलीचा आणि हाऊसहोल्ड सगळ्या ऍक्टिव्हिटी माझी संपली, त्याच्यानंतर 1-2 तास मी माझ्या नवऱ्यांसोबत, ते माझं मी टाइम आहे. आणि त्याच्यानंतर रील्स बघते. ही ऑल्सो सिट्स क्वाइटली, आई ऑल्सो सिट क्वाइटली, समटाइम हम बात भी करते, लेकिन मी टाइम में मी टाइम में आ जाता है. आणि सकाळ जेव्हा मी माझे दोघेच मुली शाळेला 7:30 वाजता जाते,
ते झालं की नंतर माझ्याकडे 2 तास 1-2 तास असते. तेव्हा मी टाईम माझा काही मला रिव्ह्यू करायचा असेल तर काही रीडिंग करायचं असेल, स्वतःसाठी वॉक करायचं असेल तर ते सकाळी माझा मी टाईम. कधी असा खूप स्ट्रेस येतो या सगळ्या आपल्या धावपळीचा ह्याचा आणि मग त्यावेळेला तो कसा तुम्ही रिलीफ त्याच्यातून कसा घेता स्वतःसाठी? नाही, रिलीफ घेता येत नाही ना धावपळमध्ये. हां. पण शेवट जेव्हा जे कार्य आपण चालू केलंय, म्हणजे आता आपण निवडणूकचा दौरा चालू केला होता. हं. दौऱ्याचा रिझल्ट आला तर एक सॅटिस्फॅक्शन, रिझल्ट पाहून जेव्हा आपल्याला सॅटिस्फॅक्शन भेटतं, मला वाटतं ते एक मोठं रिलीफ आहे. आणि नंतर त्याच्या पुढे आपल्याला जे वाटचालीस जे आपल्या पुढचं शेड्यूल आहे, त्या पुढचे प्लॅनिंग आहे, त्यामध्ये आपल्याला आणखी एक एन्थुझियाझम आणि उत्साह भेटतंय आणि त्यासाठी. हॉबी काय आहे तुमची? तुम्हाला काय करायला आवडतं? आता माझी काहीच हॉबी राहिली नाही. याच्या आधी मला रीडिंगची एक हॉबी होती, प्लांटिंगची हॉबी होती आणि स्ट्रेस झाला जास्त तर वॉकिंग एक रूटीन तर आहे, पण हॉबीसारखं पण मी तसं होतं. रात्री आता जास्त माझं बिझी शेड्यूल झालं की हं. काही स्ट्रेसचा विषय आला तर वॉकिंग आणि प्लांटिंग. आणि तुमचं आणि तुमच्या वडिलांचं नातं कसं आहे? कारण ते बाहेर अगदी स्ट्रिक्ट वाटतात, की ते प्रचंड स्ट्रिक्ट असतील. तुमचं आणि त्यांचं रिलेशन कसं आहे? ते आज पण तसंच स्ट्रिक्ट आहे. घरी अच्छा. पण तसंच स्ट्रिक्ट आहे. असं हं. मी वडीलला इकडे वेगळं आणि घरी बाहेर. वेगळं असं नाही आहे. पण मला वाटतं जसं-जसं राजकीय जीवनात माझा प्रवास चालू झालाय, तेव्हा ते एक कन्व्हर्सेशन म्हणून माझ्यासोबत करताय आणि खूप काही डिस्कस करताय आणि डिस्कस करून माझं ओपिनियन पण घेताय आणि स्वतःचं ओपिनियन पण देताय. हं. आणि कुठेही माझं चुकलं, असं मोठं काही चुकलं नाही आहे आजपर्यंत. पण छोटं मोठं पण चुकलं तर एक स्वीटली ही टेल्स मी की नेक्स्ट टाइम ध्यान ते देना. कसं सांगतात म्हणजे रागावून सांगतात, की नहीं नहीं नाही? नहीं, स्वीटली, वेरी हां. पोलाइटली कि यू विल नॉट इवन अंडरस्टैंड कि हं. हमको वो गाइड कर रहे हैं. अच्छा. आफ्टर जब कन्व्हर्सेशन संपलं की नंतर मला रिअलाइज होते, बाबा हे एक गायडन्स होता, हे अच्छा. एक पॉइंट होता की बाबा पुढे तुम्हाला यावर लक्ष द्यायचं आहे, असं होतंय. पण जेव्हा तुम्ही पॉलिटिक्समध्ये आलात, खूप नवीन म्हणजे नवीनच फील्ड असतं आपल्यासाठी आणि राजकारण तर प्रचंड वेगळं आहे. म्हणजे तुम्ही समोर काहीतरी वेगळे असता, पाठीमागे राजकारण काहीतरी पडद्यामागे वेगळं चाललेलं असतं. तर त्याच्यासाठी काही टिप्स दिल्या तुम्हाला बाबांनी नाही, तुमच्या? काहीच दिलं नाही. मला फक्त जेव्हा माझा पराभव झाला, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी कॉल करून मला सांगितलं, की "बाबा आता तुम्ही राजकारणात उतरले, हं. तर राजकारणात पुढे आपल्याला पॉझिटिव्हिटी आणून घ्यायचं आहे." हं, हं. आणि जेव्हा पराभव झाला होता त्या दिवशी रात्री जेव्हा मी भेटलं होतं त्यांनी मला सांगितलं होतं हार्ड लक. हे 2 लाईन त्यांनी मला सांगितलं आणि मी कधीच थांबलो नाही. हं, हं, हं. आणि 24च्या इलेक्शन नंतर कारण ते तर प्रचंड म्हणजे अवघड इलेक्शन होतं. कारण तो हं. सगळा आरोपांचा काळ होता आणि त्यातून तुम्ही उभ्या राहत होता तुमचं कुटुंब आणि तेव्हाचा तो काळ आहे सगळा. नाही, तेव्हाचा काळ असं होतं, की खूप काही शिकलो. हं. खूप शिकलो म्हणजे खूप. आता कधी-कधी असं काही लोक मला असं बोलताय, की "बाबा तुम्ही खूप संघर्ष केलाय." म्हणजे संघर्ष तर केलाय, पण संघर्षमधून मी खूप शिकलोय. हं. आणि कुठे बोलायचं, कुठे नाही बोलायचं, कुठे गप्प बसायचं, कुठे रिॲक्शन पण नाही द्यायचं, कुठे द्यायचं आणि कोणत्या विषयावर बोलायचं, कोणत्या विषयावर टाळून द्यायचं. ते सगळे हं. मी मला वाटतं एक 2-3 वर्ष जे संघर्ष होतं, त्यामध्ये हे सगळे सीख देऊन गेलंय मला. तो काळ कसा होता? कारण आम्ही ना टीव्हीवरती खूप वेगळ्या गोष्टी पाहत होतो. पण कुटुंब म्हणलं की तुमच्यामध्ये तुम्ही प्रचंड सेन्सिटिव्ह असता. शेवटी तुमचे ते वडील आहेत. घरामध्ये लहान मुलं आहेत. ते पण ते सगळं पाहत असतात. तो सगळा काळ तुम्ही कसा हँडल केला? हमारी फैमिली स्पेशली हमारे घर के जो बच्चे थे, छोटे हं. बच्चे, बैक टू बैक कुछ ना कुछ क्राइसिस हमारे फैमिली में आया. तो फायनली जब वडिलांची सुटका झाली, हं. तर सगळे हॅप्पी मोडमध्ये होते. पण माझा जिजूचा ॲक्सिडेंट झाला. हं. आणि जेव्हा ते ॲक्सिडेंट झाला ना, मी सगळे जे मुले होते आमच्या घरी, माझ्या स्वतःच्या 2 मुली, माझे बहीणचे 2 मुले आणि भाऊचे मुले-मुली सगळे आम्ही बघितलं ना त्यांच्याकडे. 2 दिवस नंतर जेव्हा मी बघितलं, मी सांगितलं माझी बहीणला, की "बाबा आमचे सगळे जे कुटुंबातील मुले आहे, एक दिवसमध्ये क्राइसिस मोडमध्ये ते शिफ्ट झाले. हं. मतलब स्माइलिंग फेसेस रुक गई एंड एवरीथिंग. तो फैमिली और किड्स के ऊपर बहुत इफ़ेक्ट हुआ. बट आई थिंक वो भी बहुत कुछ हं. सीख रहे हैं. बट वी आर ट्राइंग. हम जो ट्राय कर रहे हैं, आमचा एकच प्रयत्न आहे की त्यांना पॉलिटिक्सपासून दूर ठेवायचं. हं. आता खूप लहान आहे, त्यांचं एज्युकेशन आहे, त्यांचं सेल्फ डेव्हलपमेंट आहे. नाहीतर कसं होतं आहे की पॉलिटिक्समध्ये तुम्ही आता सोशल मीडिया इतकं ॲक्टिव्ह आहे.
आणि प्रत्येक मुलांकडे पण फोन असते, गॅजेट्स असते, त्यांच्या स्कूलच्या आणि एज्युकेशन पर्पजसाठी ते वापरत आहे. यूट्यूब बघताय, स्कूल पण इन्स्टावर आहे, स्कूल काही त्यांचं प्रमोशन पण चालू ठेवत आहे. तर त्या माध्यमातून इन्स्टा, एफ बी, यूट्यूब इज देअर रेग्युलर लाईफ. तर मला वाटतं की काही ना काही कुठे ना कुठे ते मुलांना तर एक इन्फ्लुएन्स होत आहे पॉलिटिक्सचं. पण माझं आणि माझ्या कुटुंबाचा एकच प्रयत्न आहे की मुलांना पॉलिटिक्स आणि हे सगळे जे काही राजकारण आहे त्यापासून दूर ठेवायचं. तुम्ही तुमच्या बहीण निलोफर आणि तुम्ही तो सगळा काळ म्हणजे स्वतःला कसं स्टेबल ठेवलं की ठीक आहे हा पण काळ जाईल आणि आपण पुन्हा नव्याने उभं राहू, तो काळ कसा तुम्ही handle नहीं जेव्हा ते काळ आला होता, मैं और मेरी बहन केला? क्योंकि मम्मी को समन आ गया था, दोनों भाइयों को समन्स आ गए थे। तो फ्रंट में मैं और मेरे बहन और हमारे पीछे मेरे हस्बैंड और उनके हस्बैंड। तो हम 4 जन ने मिलके बहुत बड़ी लड़ाई लड़ी है और हमारे साथ में हमारे राष्ट्रवादी कांग्रेस का पूरा परिवार ताकत से खड़ा रहा, हमारे खुद की फैमिली पूरी ताकत से खड़ी रही। लेकिन इवेंचुअली बहुत नॉइज़ था, मतलब बहुत नॉइज़ था, मीडिया में बहुत नॉइज़ था, बाहर बहुत नॉइज़ था और हमें कुछ साइलेंस चाहिए रहता था और जो हम अपने घर में अपने लोगों के बीच में रखते थे। नवाब मलिक की बेटी होना कितनी बड़ी जिम्मेदारी है पॉलिटिक्स में हो बहुत तो। बड़ी जिम्मेदारी है। आई ऑलवेज कीप सेइंग दैट व्हेन मी एज एन आमदार सना मलिक वॉक्स, तो लोगों को लगता है कि नवाब मलिक जी ही आ रहे हैं। तो ये एक पेटेंट हो गया है कि तो इट इज़ ओनली 1 ईयर, फॉरगेट अबाउट 1 ईयर. जब मैं चुन के आई थी तेव्हापासून जेव्हा मी कुठेच गेलं या इथेच बसलं तर असं असं विषय घेऊन येत आहे माझ्याकडे, कधी मला माहीत पण नव्हतं की कसं पुढे काय करायचं. तर मी एकच लाईनमध्ये उत्तर देत होतं की बाबा मी वडिलांना विचारून जसं त्यांचा गायडन्स असेल आणि पुढे काय करायचं ते मी बघून पुढे करणार, पण नक्कीच तुमचं काम होणार. मी कधीही कोणाला नो म्हणून नाही बोललं. काहीच माहिती नसेल तर वडिलांना विचारून, नसेल तर आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खूप लोक आहे, आमचे सामाजिक कार्यकर्ते, त्यांना विचारून बाबा हे काय विषय आहे वेगवेगळं. आणि इनिशियली व्हॉट हॅपन्ड वॉज की जेव्हा मी निवडून आलो मला असं वाटलं फक्त मतदारसंघचं काम बघायचं आहे मला. स्लोली आय रिअलाइज्ड की मतदारसंघ सीमित नाही राहू शकत आपण. तर नंतर मुंबईचा, नंतर महाराष्ट्राचा, महिलांचा विषय, मुलांचा विषय, युवकांचा विषय, मायनॉरिटीचा विषय, असं खूप एक मोठं सर्कल निर्माण झालं. तर हे पूर्ण गोंधळमध्ये मला काय कुठे कोणाला रिस्पॉन्सिबिलिटी द्यायचा, मी स्वतः कोणती रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ आणि मतदारसंघासाठी कधी वेळ देऊ, हे वेगळं विषयावर कधी वेळ देऊ. तर हे सगळे करण्यासाठी मला वाटतं एक 6-7 महिने लागले मला बाबा, की बाबा असं आपण ऑर्गनाईज केलं स्वतःला, असं आपण ऑफिसला ऑर्गनाईज केलं, असं आपण आपल्या स्टाफला ऑर्गनाईज केलं तर ते पॉझिटिव्हिटी आणि पॉझिटिव्हली पुढे जाणार. नाहीतर पूर्ण गोंधळ होऊन आपल्याला रिझल्ट काहीच नाही भेटणार. कारण एक दिवस आपण बसलो ऑफिसला, आता पण तुम्ही मला वाटतं 2 तासपासून बसले. तर कोण येणार आणि कोणत्या विषयावर बोलणार ते माहीत नव्हतं. आणि मला निवडणूक म्हणजे मला वाटलं की आपण मतदारसंघचं जे आहे ते आपल्याला बघायचं आणि तसंच होतं. पण पक्षाचा एक रिजनल आणि नॅशनल पार्टीचा तुम्ही पक्षवरून आमदार निवडून आलो, त्याच्यानंतर किती जबाबदारी तुमची वाढते ते निवडून येण्याच्या नंतर कळलं मला. याच्या आधी फक्त मतदारसंघ साहेबांच्या अनुपस्थितीमध्ये बघितलं तेव्हा असं वाटलं की सगळे सोपं आहे, पण इतकं सोपं नाही आहे. आणि लोक काय काय प्रश्न घेऊन येतात आणि आपल्याला स्वतःला एक समाधान असतं की मी या व्यक्तीचं काम केलं. असं मागच्या 8-9 वर्षातलं कुठलं एखादं काम तुम्हाला असं पटकन नाही, आठवतं? खूप काम आहे. मिसिंग महिलांचा विषय, मिसिंग मुलींचा विषय, मिसिंग किड्सचा विषय होतं. काही घरात महिलांवर अत्याचार त्याचा विषय होतं. हे सगळे जे मला खूप सेन्सिटिव्ह इश्यूजवर मी काम करते. नंतर मेडिकलचे खूप इश्यू येते आपल्याकडे की पैसे नाही आहे फॉर हेल्थ अँड मेडिकल इश्यूज. तर हे पण विषयावर आपण काम करतो. हे सगळे जेव्हा आपण काम करतो ते समाधानी वाटतं. फंड्स वापरून आपण लोकांसाठी काम करतो, ठीक आहे, त्यांची आपली जबाबदारी आहे. पण हे जेव्हा आपण सोशल फंड्सचा विपरीत जे काम करते मला वाटतं ते सॅटिस्फॅक्टरी. काहीतरी नवीन बदल आपण काय प्रपोज केलं ते एक्सेप्ट झाला, तर काही आपण रेकमेंड केलं विधानसभात तर त्याच्याकडे आपल्याला आश्वासन भेटलं आणि ते पुढील काही वर्षात, पुढील काही महिन्यात होणार. तर हे सगळे काम जेव्हा आम्ही करतो तर मला वाटतं एक समाधानचं मला एक फिलिंग येतं की हां बाबा आपण पॉझिटिव्हली पुढे चाललोय.
तुम्ही जेव्हा असं नॉर्मली बोलता ना तेव्हा तुम्ही खूप असं शांत वाटतात. हम्म. पण आम्ही तुमचे काही सोशल मीडियावरती व्हिडिओ पाहिलेत. अधिकाऱ्यांना असं काही तुम्ही वठणीवर आणता की ते काम झालंच पाहिजे. तो अग्रेसिव्हनेस तेव्हा कसा काय येतो तुमच्या कसं आहे, समोर? मला माझा एक सिस्टम आहे. जेव्हा माझ्याकडे कोणतेही विषय आला किंवा मी स्वतः काही विषय असा आहे, बाबा हे मतदारसंघाचा विषय किंवा वेगळा विषय आहे, की नाही हे काहीतरी चुकीचं चाललंय, तर हे इंटरफेअर करायला लागणार, तर 1 ते 2 वेळा मी फोनवर त्या अधिकाऱ्यांसोबत बोलतो, पत्रव्यवहार करतो. नाही झालं की आपण एक मीटिंग पण, 1-2 बैठक पण घेते आणि त्याचा नंतर पण फॉलो करते. नाही झालं 3-3 बैठक करून, 3 बार कॉल करून, पत्रव्यवहार करून काम नाही होणार. तो अधिकारी कसलं कामाचा? अधिकाऱ्यांचं काम आहे ना, की बाबा तुम्ही हे जे विषय आहे ते सॉल्व्ह करून घ्या. नाही होत आहे सॉल्व्ह, तर आमच्याकडे, मी एक प्रोफेशनल आर्किटेक्ट आणि BMCमध्ये गेल्या 15 वर्षापासून काम करते. तर मला खूप काही नॉलेज आहे. मी त्यांना काय बोलते, तुम्हाला कुठेही फॉलोअप करायचं असेल किंवा तुमचं काही अडचण असेल तर मला सांगा. तुम्ही असं ते प्रलंबित ठेवून नाही होणार. आपण लोकांना, तिकडे जे लोकल लोक आहेत ज्यांचे अडचण आहे ते आपण सॉल्व्ह नाही केलं, रिझॉल्व्ह नाही केलं, तर तुमचा अधिकारी म्हणून काही उपयोग नाही आणि माझ्या लोकप्रतिनिधी म्हणून काही उपयोग नाही. तर हे आपण सॉल्व्ह नाही केलं म्हणून एक 6 आणि 7 वेळा आपण ट्राय केलं, नाही होतं, तर एक टोन चेंज नॅचरली होते मला वाटतं. ते कदाचित तुमच्या बाबांकडून पण तुम्हाला थोडंसं मला आलं वाटतं असेल. हां, ते खूप लोक बोलताय मला, की तुम्ही तुमचं टॉकिंग, तुमचं वॉकिंग सगळे तुमच्या वडिलांसारखं आहे तर. ऑब्व्हियसली ते तसं हां. असणारे आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला देश पातळीवर त्यांनी नेतृत्व केलं होतं हो. आणि खूप तरुणांना असं वाटतं, की आपण कसं काम करावं तर नवाब मलिकांसारखं आपण काम केलं पाहिजे. तर तुम्हाला असा कोणता गुण तुमच्या वडिलांचा वाटतो, जो तुम्ही घेतलाय आणि जो तुम्हाला वाटतं, की प्रत्येकाने घ्यायला हवं काम करताना? बोलण्यापेक्षा ऐकून घेण्याचं. हं. जे काय ना त्यांची पद्धत आहे, की जेव्हा कोणी आलं तर ते बसतंय. त्यांना बोलताय, की बाबा हां, बोला काय विषय आहे तुमचा? हं. आणि जोपर्यंत ते पूर्ण विषय कंप्लीट होत नाही, तोपर्यंत ते इंटरफेअर करत नाही आणि पूर्ण शांतपणे ऐकून घेत आहे. कधी-कधी मला पण वाटतं, की काय-काय ऐकतंय? तर ते जे आहे एक गुण. कधी मला असं वाटतं ते एक कौतुक करण्याची एक गुण आहे आणि ते गुणच्या कारणाने मी खूप शिकलो आहे त्यांच्याकडे. हं. कारण जेव्हा ते पूर्ण ऐकून बोलताय, तर मी पण आता जेव्हा शांत सिच्युएशनमध्ये असेल तर पूर्ण ऐकून बोलते. मी आता ते त्या लेव्हलवर नाही पोहोचले. कारण आज पण माझ्याकडे खूप लोक आले होते आणि लिस्ट इतकी लांब होती. हं. तर मी डायरेक्टली 2-3 लोकांना विचारा, "बाबा तुमचा सब्जेक्ट काय आहे? मला पटकन बोला. मला पूर्ण हिस्ट्री आणि हां. स्टोरी सांगू नका." तर मला असं वाटतं हे जे एक गुण आहे, एक एक्सपिरियन्स पॉलिटिशियनकडेच आहे आणि ते गुण ते लेव्हलवर मला रीच करायचं आहे. आणि मला वाटतं सर्वांना असं आहे, की बिफोर यू स्पीक लिसन. हं. ते जे आहे ना, त्यांच्याकडे आहे आणि तेच मला फॉलो करायचं आहे. तुम्ही विधान भवनात पण काही-काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. 2-3 अधिवेशनं झाली, अर्थसंकल्पीय हो, अधिवेशन 3 आणि झाले. हिवाळी आणि पावसाळी. सो त्या काळामध्ये कुठले-कुठले प्रश्न तुम्ही मतदारसंघातले तिथे मांडलेत? मतदारसंघाचे आमचे लास्ट जे अधिवेशन झालं होतं, तेव्हा मी पाण्याचं एक लक्षवेधी लावलं होतं. त्याच्या आधी मी धर्मादी रुग्णालयाचा हं. लक्षवेधी माझी लागली होती. त्यावर पण खूप चर्चा झाली होती. फक्त मी ॲज अणुशक्तीनगर विधानसभाचा आमदार नाही, पण अधिवेशनात जेव्हा आमचे सगळे सहकारी उभे राहून त्या विषयावर बोललो होतो. नंतर मुंबईच्या रोडचा विषय आम्ही घेतलो, तेव्हा एक बैठक लागली होती आमची हं. अध्यक्ष महोदयांनी. त्याचं आधी हॉस्पिटलचा, आम्ही स्कूलचा आणि जे जे मुद्दे मी तिकडे मांडले, मला वाटतं त्यांना गती भेटली आहे. तर येत्या 2-3 वर्षात ते अधिवेशनपासून प्रोजेक्ट वाईज आपल्याला फील्डवर दिसणार. पवार साहेबांचे आणि नवाब मलिक साहेबांचे खूप चांगले संबंध होते. अगदी ते मित्रच म्हणता येतील एकमेकांचे. आणि त्यानंतर सुप्रियाताईंनी खूप वेळा असं म्हटलं, की मलिक फॅमिली आम्हाला आमच्या घरातली वाटते. तर तसं तुमचं त्या कुटुंबाशी कसं नातेसंबंध? अजितदादा असतील, सुप्रियाताई असतील किंवा नाही, पवार साहेब. सर्वांचे पवार साहेबांचे आणि सुप्रियाताईंचे आज पण आमचे संबंध खूप छान आहे. हं. जेव्हा आमचं ईद, रमजान हे सगळे असते, तेव्हा फूड्स आणि जे आहे ते सगळे आम्ही शेअर करतात. आणि त्याच्यानंतर एक आमची महिलांची सगळे, म्हणजे सुप्रियाताई आहे, 2-3 आणखी वरिष्ठ नेत्यांची मुली आहे. आमचा एक ग्रुप आहे. अच्छा. तर ते ग्रुपमध्ये आज पण आमचा संवाद चालू असते, गॉसिप चालू असते आणि 3-4 त्यांची मीट पण झाली आहे. पण माझ्या एक बिझी शेड्यूलच्या कारणाने मी नाही पोहोचले. पण पुढच्या आय एम लुकिंग फॉरवर्ड कि नेक्स्ट जब भी वो गर्ल्स गैंग की मीट होएगी तो लेटर, तो व्हेन रिलेशन कम्स, तो रिलेशंस आर स्टिल मेंटेन और जो भी है वो पॉलिटिकली अलग है. मुली असतील तर गॉसिप होतात. पॉलिटिक्स मधल्या मुलींमध्ये काय गॉसिप होतं तुमच्या ग्रुपमध्ये?
माझ्या ग्रुपमध्ये हा. आम्ही 2-3 आहे असे आमदार जे बाहेर बसून की बाबा मला हे माहीत नव्हतं, ते इतकं वरिष्ठ आहे आणि इथून अच्छा. निवडून आलेले आहे. मतलब आम्ही न्यू कमर्स. बरोबर. आणि फक्त मुलींचा नाही, आमच्याकडे जे बॅक बेंचर्स असते ना, तो आमचा एक ग्रुप सारखा आहेच. या अधिवेशनात कमीत वेळात खूप जास्त काम होतं, तर आम्ही जास्त गॉसिप करू शकलो नाही. सर्वांच्या मतदारसंघात काही ना काही निवडणूकच्या पुढे काय करायचं आणि काही ना काही चालू होतं. पण एक नवीन आमदारचा एक ग्रुप असते, तिकडे गॉसिप पण चालू असते आणि ते गॉसिपमध्ये कोणतेही पक्ष येत नाही. फक्त आम्ही नवीन आमदार, नो एक्सपिरियन्स म्हणून आम्हाला तिकडे ओळख आहे. आणि खूप काही असे वरिष्ठ लोक आहेत जे आमच्याकडे येऊन आमची काही चुकलं असेल अधिवेशनाच्या काळात किंवा आम्हाला संधी नाही भेटली असे बोलण्यासाठी, तेव्हा आम्ही हात वर करते, आम्ही विचारते की बाबा आम्हाला पण संधी द्या. तेव्हा ते वरिष्ठ आमदार आणि वरिष्ठ जे आमचे सदस्य आहेत आम्हाला गाईड पण करतात की बाबा तुम्ही असं करा, नाही असेल तर तुम्ही एक पत्र देऊन किंवा एक चिठ्ठी देऊन वरती पाठवा अध्यक्ष की बाबा आम्हाला या विषयावर बोलायचं तर तुम्ही संधी द्या. फक्त त्यावेळी तुम्ही कारण डे ऑर्डर तो येतच आहे. तो डे ऑर्डरमध्ये जे काय असेल तुम्हाला असं वाटतं की या मुद्द्यावर आम्हाला बोलायचं आहे, तुम्हाला तुमच्या मतदारसंघाचा किंवा मायनॉरिटीचं असू द्या, महिलांचं असू द्या, युवकचं असू द्या, मुलांचं असू द्या, काही वेगळं असेल तुम्हाला बोलायचं असेल आणि तुमच्या काही रेकमेंडेशन असेल आणि तुम्हाला ते कंपल्सरी बोलायचं आहे, तुमचं काही वेगळंच आहे, मतलब जे सगळे बोलतात तसं नाही आहे, तर तुम्ही एक चिठ्ठी द्या. तसं गायडन्स चालू असते. आणि जेव्हा आम्ही गॉसिप करते तो असं संधी आणि निधी हे 2 विषय खूप चालतात अच्छा. त्यामध्ये. आणि जवळचं पॉलिटिक्स मधला मित्र, मैत्रीण, फ्रेंड कोण आहे तुमचा? सगळेच फ्रेंड आहे. पण असं असं नाही का की एक आपलं असतं की पॉलिटिकली सॉफ्ट नाही, कॉर्नर नाही. असतो आता आपल्याला आता मला त्यांच्याबद्दल? नाही वाटतं की असं कोणाही सोबत की कनेक्ट झाले, कारण जेव्हा आम्ही अधिवेशनात जातो वेळच नसते. आणि वेळचा एक मोठा विषय, तुम्हाला गॉसिप करण्यासाठी वेळ कधी भेटतंय जेव्हा तुम्ही चहासाठी बाहेर आलाय, तेव्हा तुम्ही थोडा वेळ आहे जेवणसाठी तुमच्याकडे. हा. जेवणसाठी बाहेर आलाय किंवा तुम्ही लंचसाठी माझ्या सगळेच पक्षात जेवण असते तिकडे, तर जेव्हा तुम्हाला कोणी इन्व्हाइट केलं वेगळ्या पक्षाचं, तेव्हा तुम्ही तिकडे गेलं, तर हे वेळ आहे. त्याच्याशिवाय काहीच नाही होत आहे तिकडे. आणि आता पुढे काय बघता, म्हणजे मतदारसंघाचा कसा विकास करायचा आणि राजकारणात स्वतःला कुठे बघता पुढच्या 5-10 वर्षामध्ये तुम्ही? नाही, मला असं वाटतं की एक नवीन फक्त मलिक साहेबांचं मुली नाही, पण त्याच्या पुढे एक सुशिक्षित आणि स्वतःची ओळख निर्माण करणारी एक महिला आमदार, जसं लोक बोलत आहे तसं मला एक स्ट्रॉंग आयडेंटिटी, मतलब स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करायचं आहे. आणि मला वाटतं त्या रूटवर मी चाललो पण आहे. आणि मतदारसंघात माझं एज्युकेशन मला खूप प्रलंबित विषय आहे. एक 9-10 वर्षपासून काही स्कूल पेंडिंग्स आहे. डी पीमध्ये जे रिझर्वेशन्स आहेत ते रिझर्वेशनचं काम नाही चालू झालं आहे अजून. 2018-2034चं जे डी पी आहे, आता आपण 2025मध्ये, एक 9 वर्ष राहिले आणि किती वर्ष गेले, तर 2034पर्यंत आपण ते डी पी इम्प्लिमेंट करू केलं नाही तर लोकप्रतिनिधी आणि एक सुशिक्षित आर्किटेक्ट म्हणून माझा काय उपयोग. तर तसं माझं विजन आहे आणि ते विजनवर मी काम करणार आहे. आता महाराष्ट्रात जर पॉलिटिक्स मधल्या महिला पाहिल्या किंवा देशा पातळीवर जरी आपण पाहिलं, तरी बरेचदा असं आहे की त्यांचे वडील राजकारणात आहेत किंवा त्यांचा नवरा राजकारणात आहे आणि मग त्या राजकारणात आल्या, पण सर्वसामान्य घरातल्या महिला येत नाहीत किंवा समाज त्यांना त्या प्रकारे ऍक्सेप्ट करत नाही. त्यासाठी काय केलं पाहिजे तुमच्यासारख्या शिकलेल्या तरुणींनी, जर का त्यांना राजकारणात यायचं तर? पुढच्या निवडणूकमध्ये तुम्ही बघणार सर्वसामान्य महिला, आम्ही त्यांना संधी देऊ आणि माझं पूर्ण प्रयत्न असेल, पूर्ण म्हणजे पूर्ण, मी त्या लोकांना सांगितले बाबा आमचं युतीचं जे होणार. मी माझं स्वतःच्या मतदारसंघात पूर्ण तयारी केली. जिथे सीट्स भेटणार आम्ही तिकडे तरुण महिलांना संधी देणार, जसं मला संधी भेटली होती. पण त्यावेळी माझ्याकडे कोणीही वरती मला हात घेऊन पुढे असं चालायचं नाही बोललं होतं. तुम्हाला तिथे काय बोलायचं आहे, काय करायचं आहे, पुढच्या पाठीमागे काय करायचं आहे, काहीच माहीत नाही होतं. 21 दिवसच्या आधी, 3 आठवड्या आधी मी निवडणूकच्या रंगात आय वॉज आउट ऑन द फील्ड. पण या पुढच्या निवडणुकीमध्ये मी जास्त महिलांना संधी देणार आणि फक्त संधी नाही, ते संधीचं सोनं कसं करायचं ते पण सांगणार आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना त्या लोकांना निवडून आणणार. महिलांचे आणि तरुणांचे काय प्रश्न वाटतात, कारण तुम्ही यंग MLA आहात, फर्स्ट टर्म आहे तुमची, तर काय प्रश्न वाटतो तुम्हाला? महिलांचा बघा, आज मला वाटतं की महिलांचा
लोकांचा जे ॲक्सेप्टन्स आहे खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तुम्ही बघणार की बाबा पुढची पिढी, जेव्हा आपण सांगत होते की बाबा नेपोटिझम चाललं आहे आणि नेत्याच्या मुलं येत आहे, पण आता तुम्ही बघणार तर विधानसभात नेत्यांची मुली जास्त आहे. करेक्ट. हां, नेत्यांची मुली जास्त आहे आणि मला वाटतं की ते अभिमानाची बात आहे. आणि मला वाटतं की जसं माझं एक विजन आहे की मला माझ्या वडिलांच्या कारणाने भेटलं होतं. ठीक आहे. माझी एक स्वतःची ओळख कशी क्रिएट झाली होती की नवाब मलिक साहेबांची मुलगी. पण माझ्याकडे खूप अशी महिला आहे जे सुशिक्षित आहे आणि केपेबल आहे. त्या लोकांना आम्ही संधी देणार, त्यांना निवडून आणणार आणि त्यांचं जे काय पुढे असेल त्यांना मॉनिटर करून कसं गायडन्स करायचं आहे, कसं पुढे काम करायचं आहे आणि काहीतरी शिकवायचं असेल तर मी त्यांच्यासोबत त्यांना ते पूर्ण गाईड करून त्यांची एक पर्सनॅलिटी, एक नेता म्हणून पर्सनॅलिटी डेव्हलप करून त्यांना सोडणार. आणि आता BMC इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कुठे असेल असं मला वाटतं एकंदरीत चित्र पाहता? कुठे असणार? हां, म्हणजे किती जागा येतील किंवा एकंदरीत चित्र काय असेल? राष्ट्रवादी शिवाय मेयर बसणार नाही. अच्छा. बस हे आमचं लक्ष आहे. अच्छा. आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत तुमची काही युती आघाडी होऊ नाही, शकते? ते मला नाही वाटतं काहीच कम्युनिकेशन नाही झालं आहे यावर. आणि उद्यापासून निवडणूकच्या फॉर्म भरायला फर्स्ट डे चालू होणार, तर काही डिस्कशन्स नाही. तुम्ही प्रचंड लोकांमध्ये फिरताय, स्लम एरिया बऱ्यापैकी तुमच्या मतदारसंघामध्ये, तिथले काय प्रश्न आहेत? आणि आता इलेक्शन समोर येतं तर लोक म्हणत असतील, दीदी ये हमारा सवाल है, इसका थोडा देखो क्या करना है, तर असे काय प्रश्न येतात? नाही, मला वाटतं 2019ला जेव्हा मी वडिलांचा प्रसार करत होतो तेव्हा लोक मला विचारत होते. पण 2024च्या काळात जेव्हा मी स्वतःसाठी प्रचार करत होते तेव्हा लोकांनी मला एक वेळा पण नाही विचारलं. त्यांना माहीत आहे की जेव्हा आम्ही काहीच प्रश्न या लोकांसोबत घेऊन जाणार समोर, तर ते नक्कीच ते सोल्युशन येणार. काही अडचण असेल तर ते अडचण काय आहे ते पण आम्हाला सांगणार. तर कम्युनिकेशन खूप क्लिअर आहे आमची आणि आमच्या तिकडे मतदारसंघात सगळे लोकांसोबत. आणि दुसरं काही काम आलं तर पटकन त्यावर मी कॉल करणार, माझे जे स्टाफ आहे ते तिकडे व्हिजिट करणार, डिपार्टमेंटकडून फॉलोअप करणार, फॉलोअप करून जेव्हा ते सॉल्व्ह झालं तर त्यांना अपडेट पण करणार. तो असं 3-4 लेवलचं आमचं कम्युनिकेशन चालतं आहे. तर त्यांना मतदारसंघात खूप लोकांना विश्वास आहे की बाबा नाही हे काम करत आहे. पण गेल्या 4 वर्षापासून फक्त आमदारचं काम नाही करताय एक आमदार मुंबईमध्ये. नगरसेवकचं मोठ्या प्रमाणात काम करत आहे. पाण्याचा विषय असू द्या, कचऱ्याचा विषय असू द्या, गटरचा विषय असू द्या. तर मला वाटतं एक आमदार आणि नगरसेवकचा 7 आमदार एक आमदार आणि 7 नगरसेवकचं काम करणं इतकं सोपं नाही आहे. आणि मला खूप आनंद वाटतं की बाबा निवडणूक आलं आहे महानगरपालिकेचं आणि हे जे नगरसेवकचं काम आहे ते त्यांच्याकडे राहणार आणि आमचं जे काम आहे ते आम्ही करणार. लोकांसाठी आम्ही ऑलवेज अवेलेबल. नेवर की बाबा नाही हे मतलब वेन इट इज माय फ्री डे, मतलब सॅटर्डे वेन आय एम ऑफ फ्रॉम फील्ड, त्या दिवशी पण मला कॉल आला, काही एमर्जन्सी आली तर मी फोनवर अवेलेबल असते. माझ्या स्टाफला गाईड करून कुठे कुठे काय आपण करून ते रिझॉल्व्ह कसं करायचं आणि कसं अवेलेबल व्हायचं ते आम्ही आहे. फक्त फील्डवर नाही आहे पण लोकांसोबत आहे फोनवर. तुम्ही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी फिरताय. बीडमध्ये आता मध्ये काय झालं होतं तेव्हा ते फोन आणि ते सगळं? फोन माझा काय झाला, बीडमध्ये मी 2 दिवसचा माझा दौरा होता आणि फर्स्ट तो आपको बोलूँगी कि मैं बहुत खुश हूँ। बीड़ में जिधर मैंने बहुत मेहनत की थी और उधर शुरुआत मेरे से ही हुई थी प्रचार की। उधर से हमारी प्रेमलता परवेताई जीत के भी आए हैं। अच्छा. और स्पेशली वो दादा का दादा उधर के पालक मंत्री है, तो मुझे और ज़्यादा खुशी है। तो शेवटचा दिवस होता, दुसरा दिवस मतलब शेवटचा माझा एक इव्हेंट होता. त्यामध्ये फक्त एक ऑफिस ओपनिंग करायचं होतं आणि ते शहरपासून खूप बाहेर होतं. तर आम्ही पूर्ण टीम घेऊन तिकडे बीडची लोकल टीम, माझी स्वतः स्टाफची टीम आणि मी सगळे आम्ही घेऊन तिकडे गेलो आणि खूप गर्दी होती तिकडे. तर माझ्या मुलींचा कॉल आला आणि मी त्यांच्यासोबत कॉलवर बोलून मी माझ्या स्टाफला फोन दिला की बाबा तुम्ही ठेवा, आता खूप गर्दी आहे, माझ्याकडे पॉकेट पण नाही आहे. तर मी त्यांना फोन दिला आणि सगळे करून आम्ही परतलो तेव्हा माहीत पडलं की फोनच नाही आहे त्यांच्याकडे. तर कोणी ते फोन चोरलं होतं. त्याच्यानंतर मी स्टाफला बोललो तुम्ही इथेच थांबा, तुम्ही इथून थांबून सांगा बाबा तुमच्याकडे, कारण प्रत्येक ठिकाणी फोन्स आणि कॅमेराज चालू असते. तुम्ही कॅमेराचा व्हिडिओज बघा, काही ना काही कुठे ना कुठे तुम्हाला भेटणार. ते बघून पुढचं काय करायचं आहे लोकल लोक तुम्हाला सांगणार आणि तिकडून मला गेवराईला जायचं होतं.
तर मी फक्त एक गाडी घेऊन स्वतः गेवराईला निघून गेले. मी, माझं प्रोटेक्शनचं गार्ड आणि ड्रायव्हर, असं आम्ही तिघेजण निघून गेले. आणि या लोकांना सांगितलं, बाबा तुम्ही नंतर या. तर 2 तासात मला फोन भेटला. तो कसा आला? तो पण खूप फनी पद्धतीने आला होता ना एक मुलं घेऊन आला होता ते फोन, की बाबा हमको ये मिल गया, लड़के ने आके दे दिया. आई सेड फोन मिल गया. फोन इज नॉट द प्रॉब्लम. फोन का विषय नाही, ठीक आहे, चलो गुम गया गुमता है. बट फोनमध्ये माझं खूप वर्क वाईज माझा डेटा आहे आणि ते डेटा खूप व्हॅल्युएबल आहे. आणि इतकं डेटा आहे ते आयक्लाउड आणि हे सगळे वर सिंक होत नाही. आणि जेव्हा आम्ही सिंक चालू केलं तर इतकं लांब लांब सिंक होत आहे की ते दुसरं तुम्ही काहीच काम करू शकत नाही. आणि मला आता एक फोन, दुसरा फोन, ते दोन दोन फोन करण्याची मला ते पद्धत नाही आहे माझी. तर आता मी ट्राय करते की बाबा माझा पर्सनल फोन वेगळं ठेवा. आणि ते पण ते फोन चोरी झाला होता. नंतर ते मुलं आणलं होतं. नंतर बीड सिटीतून मला गेवराईला ते फोन भेटला होता. जस्ट मी फ्लाईटसाठी, मतलब एअरपोर्टसाठी निघून जाणार होतं, त्याचं जस्ट आधी मला भेटलं. आणि जेव्हा फोन आला माझ्याकडे, मला माहीत पडलं त्यांच्यातून सिम काढून त्यांनी फेकलंय. तर 2 दिवस माझ्याकडे फोन होता पण सिम नाही होतं, कम्युनिकेशन्स नाही होतं. पण ते खूप पीसफुल होतं. 2 दिवस फोन नाही होता तेव्हा. कुणाचा फोन नाही, काही नाही, कोणाचा फोन नाही, काही नाही. नाही, काहीच नाही. पण फोन भेटला मला परत. असे फनी इन्सिडेंट खूप होत असतील ना जेव्हा तुम्ही बाहेर जाता किंवा काय असं तर? तेव्हा फनी नाही होतं ना, जेव्हा भेटला तेव्हा ना, त्याच्यानंतर फनी झाला. आणि जे स्टाफकडे माझा होता ना फोन, ते तो असंच बसला होता की बाबा आपा का फोन चोरी हो गया, मेरे को दिया था. तर असं तुम्ही फिरता, जवळपास 9 वर्ष तुम्ही आता राजकारणात आहात. खूप काही काही शिकायला मिळतं ना. आणि 9 वर्ष म्हणजे छोटा काळ नाहीये. लाईफ लेसन काय मिळालं ह्या 8-9 वर्षामध्ये मागचं तुम्हाला? मला असं वाटतं की एक लाईफ लेसन म्हणून की वाटतं नाही, माझं अशी एक प्रिन्सिपल आहे की तुम्हाला स्वतःचं जे काम आहे प्रयत्न करणं तुमची जबाबदारी आहे. आणि वरती जे बसलं आहे तुमचं काय आहे ते ठरवून ठेवलं आहे, ते तुम्ही मेहनत केली, संघर्ष केला तर नक्कीच तुमचं पॉझिटिव्ह एक रिझल्ट येणार. आणि येत्या काळात कदाचित त्याचा रिझल्ट लवकरच येणार आहे, 1-2 महिन्यामध्ये, असं मीडियामध्ये तर आहे. फक्त मीडियामध्ये चाललं आहे. पण माझं जे ओपिनियन आहे की काम करते रहो, पॉझिटिव्ह काम करते रहो, मेहनत करो, ऊपर वाला उसका रिझल्ट जरूर देगा, उसका फल जरूर देगा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पुढे जे काही काम करणार आहात त्यासाठी. आणि आम्हाला अशी आशा आहे की तरुणांसाठी, महिलांसाठी तुम्ही खूप महाराष्ट्रभरात चांगलं काम कराल. त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. सना मलिक यांचा हा इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर तुम्ही जर कधी सना मलिक यांना भेटला असाल तर तेव्हाचा एखादा किस्सा लिहा, किंवा नवाब मलिकांना कधी भेटला असेल तर तेव्हाचा किस्सा एखादा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहू शकता. आणि पाहत राहा ब्राऊन टाऊन.